अनेक नेत्यांचे 100 दिवस आता कार्यकाळ पूर्ण झालेला आहे. अनेक नेत्यांचे रेशन कार्डसुद्धा आलेले आहे, प्रगती कार्ड आले. कसं पाहता तुम्ही या सगळ्या 100 दिवसाचा कार्यकाळ? हे सरकार निवडून येत असतानाच हे मतांची चोरी करून निवडून आलेलं सरकार आहे. कारण 75 लाख मतदान कसं वाढलं याचं कोणतंही उत्तर हे द्यायला तयार नाहीत. अनेक ठिकाणी मतदार यादीतले जे घोळ आहेत हे समोर आलेले आहेत आणि त्या अनुषंगानं या सरकारमध्ये स्थापन होत असतानाच एक संविधानिक अनियमितता आणि निवडणूक फ्री अँड फेअर झालेली नाही या आरोपातून जन्माला आलेलं हे सरकार आहे. आणि या 100 दिवसांमध्ये काय बघायला मिळालं तर या 100 दिवसांमध्ये जे आश्वासन होतं त्यातले एकही आश्वासन पूर्ण हे केलं गेलं नाही. त्यांनी जो दिलेला महिला बालकल्याण विभाग आहे जो पहिला दर्शवलेला आहे, या पहिला दर्शवलेल्या विभागाने 1,500 रुपयाचे 2100 रुपये देऊ सांगितलं. ते न देता तो विभाग पहिला आलेला आहे. तर दुसरीकडे खोक्या त्यानंतर आका नावाचे शब्द या 100 दिवसामध्ये बघायला मिळालेले आहेत. बेताल वक्तव्य करणारे मंत्री आपल्याला बघायला मिळालेले आहेत. तेढ निर्माण करणारे आणि घेतलेली जी शपथ आहे मंत्रिमंडळाची त्यामध्ये बदल्याची भूमिका आणि अभिनिवेशामध्ये बोलणारे मंत्री आपण बघितलेत. 1 रुपया भिकारी घेत नाही अशी भिकाऱ्याची तुलना शेतकऱ्यांची करणारी वक्तव्य आपण बघितलेत. तर कर्जमाफी केली तर तुम्ही उधळपट्टी कराल असंही आपण ऐकलं. त्यामुळे 100 दिवसांमध्ये एक मोठा घोळ हा निर्माण झालेला आहे आणि या 100 दिवसामध्ये जनतेच्या ज्या आशा अपेक्षा आहे या सगळं फोल ठरताना आपल्याला दुर्दैवाने बघायला मिळालं आहे. त्यामुळे यांनी एकंदरीत लोकशाही मूल्यांचा आणि एकंदरीत जी काही सरकारची भूमिका असते या सगळ्याचा निकाल यांनी लावलेला आहे.